पुणे विद्यापीठाचा 64वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला। सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना या समारंभात जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। व्यासपीठावरील दिग्गजांची मांदियाळी आज पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनामुळे दिसून आली। विद्यापीठाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी यशवंतराव गडाख, सुगावा प्रकाशनचे विलास वाघ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर, दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या नलिनी नावरेकर यांचा जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशिलकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विद्यापीठातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। पुरस्कार हा एका व्यक्तीचा नसतो, त्या व्यक्तीमागे उभ्या राहिलेल्या समूहाचा असतो, अशा शब्दात प्रतापराव पवार यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली। प्रामाणिकपणे वाटतं की हा सत्कार कुठल्या व्यक्तीचा नसतो, कुठली व्यक्ती आपणहून मोठी होत नसते, त्याच्या मागे शेकडो लोकांचा हातभार असतो आणि हा हातभार लागल्याशिवाय ती व्यक्ती किंवा ती संस्था मोठी होत नसते। की ज्या हजारो लोकांच्या मदतीमुळं, त्यांच्या कार्यामुळं, त्यांच्या सहकार्यामुळं, त्यांच्या उत्तेजनामुळं आणि त्यांनी घेतलेल्या माझ्यावर कष्टामुळं मी या जागी पोहोचलो आहे। आपल्याकडे शिक्षणाचा हक्क मिळाला, पण योग्य पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी अजूनही वाट पाहावी लागते, अशा शब्दात डॉक्टर माशिलकर यांनी आपल्या मनातला सल बोलून दाखवला। म्हटलं मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन इज E = F। आता आपण म्हणाल E म्हणजे काय आणि F म्हणजे काय? E म्हणजे एज्युकेशन आणि F म्हणजे फ्युचर। एज्युकेशन = फ्युचर। आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे अनेक चॅलेंजेस आहेत त्यातला एक म्हणजे राईट टू एज्युकेशन मिळाला हो, पण राईट एज्युकेशन हे मिळणं हे किती महत्त्वाचं आहे। पुणे विद्यापीठाने आजवर समाजातल्या अनेक हिऱ्यांना घडवलंय। आज वर्धापन दिनी दिलेलं जीवन साधना सन्मान हे देखील अशाच हिऱ्यांना त्यांच्या कामाची पोचपावती आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। साम टीव्ही पुणे।